अंबे सत्वरी भूवरी तर इथे एक दृश्य आपण बघू शकतोय, एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य छत्रपती शिवाजी पार्क मैदानावरची आणि स्टेजवर उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत त्यावेळची ही दृश्य आपण बघू शकतोय। प्रियंका चतुर्वेदी आपल्याला दिसत आहेत आणि ठाकरे सेनेचे सर्व नेते या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत। ठाकरे हे अभिवादन करताना दिसून येत आहे। सर्व शिवसैनिकांना मोठ्या संख्येने शिवसैनिकांची गर्दी जमलेली आहे आणि स्टेजवर आता उद्धव ठाकरेंची एंट्री झाली आहे। उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर अगदी थोड्याच वेळामध्ये त्यांच्या भाषणाला सुरुवात होईल। तत्पूर्वी ही दृश्य आपल्याकडे आहे शिवाजी पार्क मैदानावरची आणि उद्धव ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करताना दिसतात, पुष्पहार अर्पण करताना दिसतात आणि त्यानंतर आता माननीय सुभाष देसाई थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरेंचं भाषण मातेच्या प्रतिमेस थोड्याच वेळापूर्वी आपण सुभाषजी देसाई बातमी बघितलेली होती। एक ती म्हणजे राजन तेली हे शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। आपले प्रतिनिधी तिकडचे अपडेट आपल्याकडे पोहोचवत होते आणि त्यामुळे आता एक मोठा धक्का म्हणावा लागेल, तोही दसरा मेळाव्याच्या दिवशी एक मोठा धक्का उद्धव ठाकरेंना, कारण कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांच्या नाचक्की झाली होती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची, कारण विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा झटका बसलेला होता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणि आता राजन तेली हे शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यामुळे आणखी एक मोठा धक्का हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला म्हणावा लागेल। तर म्हणजे थेट अशी दृश्य आपण बघू शकतोय, प्रचंड गर्दी आपल्याला दिसते शिवसैनिकांची शिवाजी पार्क मैदानावर आणि दुसरीकडे स्टेजवरची दृश्य आपल्याकडे आहेत। त्यामध्ये महापुरुषांच्या प्रतिमेला उद्धव ठाकरे हे पुष्पहार अर्पण करताना दिसून येत आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार असतील, आमदार असतील, त्यामध्येच आदित्य ठाकरे ही आहेत आणि तेजस ठाकरे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। सुषमा अंधारे आहेत आणि इतरही नेते आपल्याला दिसत आहेत स्टेजवर। नेहमीच्या परंपरेप्रमाणे शस्त्राचं पूजनही आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांनी केलेलं आहे। शस्त्रपूजन झालेलं आहे। या मेळाव्यात रश्मी वहिनी आणि तेजस्वी ठाकरे हे सुद्धा आता उपस्थित आहेत। शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे यांचं आता मंचावरती आगमन झालेलं आहे। सर्वांना विनंती आहे, या प्रवेशद्वारावर जी आपण गर्दी केलेली आहे, महासाहेबांच्या पुतळ्याच्या शेजारी प्रवेशद्वारावर आपण प्रचंड गर्दी केलेली असल्यामुळे बरेचसे शिवसैनिक बाहेर आहेत। अगदी सेनाभवन पर्यंत हे शिवसैनिक थांबलेले आहेत। मी विनंती करतो शिवसेना नेते संजयजी राऊत यांना की त्यांनी या मेळाव्यात संबोधित करावे। संजय राऊत आता भाषण करणार आहेत, ते नेमकं काय बोलणार याकडे लक्ष असेलच। तर उद्धव ठाकरेंनी एक नजर आकाशाकडे टाकली